महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातलं स्वाभिमान आणि निष्ठा यांचे एक मूर्तिमंत प्रतीक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे, पंडितरावजी कांबळे, नागेशजी फाटे, सुनीलजी गव्हाणे, निसारजी देशमुख, सुरेखाताई लहाने, कपिलजी आखात, सुधाकरजी दानवे, अशोकजी भगत, कुणालजी काळे, रामधनजी कळंबे, नवनाथजी दौड, रमेशजी सपकाळ, सुमिताताई सावंत, अंकुशजी जाधव, डॉक्टर सलीम आणि आता आपण ओघवतं भाषण ऐकलं, ज्यांचे विचार ऐकले, 3 वेळा ज्यांना आपण यापूर्वी संधी दिली ते चंद्रकांत दादा दानवे, आपण सर्व पत्रकार, सर्व मान्यवर, व्यासपीठाचे सगळेच मान्यवर आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय। खरं तर बऱ्याच जणांना बोलण्याची इच्छा होती, त्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण पुन्हा ट्रेनची वेळ होती म्हणून मी आदरणीय प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेतली आणि बोलायला उभा राहिलो। कारण फार जास्त बोलण्याची गरज नाही, कारण तुमचा हा जो उत्साह, हा जी एवढी संख्या आहे ही बघितल्यानंतर या मतदारसंघात तुतारी वाजणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। पण ही तुतारी वाजवत असताना फार महत्वाची गोष्ट ही शिवस्वराज्य यात्रा जी सुरू झाली, का सुरू झाली? कारण सातत्यानं महाराष्ट्राचा स्वाभिमान हा डावलला जातोय, महाराष्ट्राचा स्वाभिमान हा डिवचला जातोय। गेल्या 2-2.5 वर्षात आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाची जी अधोगती झाली, महाराष्ट्राच्या राजकारणाची जी नासाडी करण्यात आली, ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितली। आतापर्यंत काय माहित होतं? चप्पल विकली जाती, शर्ट विकत घेता येतो, चष्मा विकत घेता येतो। 2.5 वर्षात कळलं राजे हो, आमदार काय मंत्री बी विकत घेता येतो। 50 खोके, हे जे 50 खोके एकदम ओके होतं आणि दुसरी वातावरण वर्षभरापूर्वी बघितलं, जर आला आईस म्हणजे काय? इन्कम टॅक्स, सीबीआय, जर आला आईस तर निष्ठा सोड आणि सत्तेच्या मांडीवर जाऊन बैस। ही परिस्थिती आपण गेल्या वर्षभरात बघितल्यानंतर आज महाराष्ट्राकडे खरं तर लक्ष लागून राहिलं। हेच महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं लोकसभा निवडणुकीत सुद्धा, कारण 2-2.5 वर्षामध्ये या पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर, या पद्धतीने राजकारण बदलल्यानंतर महाराष्ट्र हा काही खोक्यांमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमानी मतदार विकला जाणार। कुठल्या दबावापुढे महाराष्ट्र गुडघे टेकणार की महाराष्ट्र हा स्वाभिमानानं उभा राहणार, हे निवडणुकीत लोकसभेच्या ठरणार होतं आणि महाराष्ट्राने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा दबावापुढे झुकत नाही, आपला स्वाभिमान कधी विकत नाही। आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचं। या लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो काही निकाल घेतलात, कारण देशाची परिस्थिती काय होती, हा निकाल घेतल्यामुळे आज महाविकास आघाडीचे 31 खासदार हे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे निवडून आलेत। आणि आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर मगाशी चंद्रकांत दादांनी सांगितलं, निवडणुका खरं तर होणार होत्या ऑक्टोबरमध्ये। अण्णांनी सांगितलं निवडणुका होणार होत्या ऑक्टोबरमध्ये, निवडणुका गेल्या नोव्हेंबरमध्ये। निवडणुका पुढे का गेल्या याचं कारण गेल्या 10 दिवसात या शिवस्वराज्य यात्रेत फिरत असताना कळलं। महाराष्ट्रातल्या माणसाचं ठरलंय, शेतकऱ्याचं ठरलंय, तरुणाचं ठरलंय, माता भगिनींचं ठरलंय
का आता महायुतीचं सरकार हद्दपार करायचंय आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय. आणि त्यामुळे सरकार घाबरले. कारण सरकारला कळलं होतं लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीत मतांची झाली कडकी आणि म्हणून अचानक यांची बहीण झाली लाडकी, अशी परिस्थिती घडली. पण लाडकी बहीण झाल्यानंतर सुद्धा प्रश्न पडला. आज सरकारमधली परिस्थिती बघा. माननीय मुख्यमंत्री आणि एक अर्धे उपमुख्यमंत्री यांच्यात वाद आहे. कारण मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, गुलाबी यात्रावाले म्हणतात माझी लाडकी बहीण योजना. कोणाचा कोणाच्यात पायपोस राहिलेला नाही. आणि आज तर एका उपमुख्यमंत्र्यांना आमच्या मतदारसंघामध्ये, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये एका बहिणीनीच काळे झेंडे दाखवले. बरं, ती भगिनी जी होती ती भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी होती. म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच एक पदाधिकारी जर उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत असेल तो दया कुछ तो गडबड है. आणि ही सगळी गडबड आज सरकारला जाणवायला लागली. म्हणजे आमच्याकडे एक पोरग होतं, त्या पोराचा अभ्यासच झाला नव्हता. परीक्षा कशी देणार, परीक्षा अभ्यास न करता दिली तर नक्की नापास होणार. हे जेव्हा पोराला कळलं तेव्हा पोराचा बाप जरा मोठा होता. पोरांनी बापाले सांगितलं जरा कॉलेजमध्ये वशिला लावा आणि परीक्षा पुढे ढकला. कळलं का पोरग कोण आहे ते? म्हणून यांनी दिल्लीच्या यांच्या पिताश्रींना सांगितलं जरा परीक्षा पुढे ढकला. पण कदाचित ते विसरले आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहो. जर पाऊस लांबणीवर पडला तर दुबार पेरणी करायला आम्ही घाबरत नाही. आणि निवडणूक लांबणीवर पडली तरी सुद्धा आम्ही आता माग हटणार नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण या सगळ्या बाबतीत डोळ्यात तेल घालून जागं राहावं लागेल भावांनो. आता वेगवेगळ्या गोष्टी घडतायत. म्हणजे बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांवर हल्ले होतात. त्यासाठी मराठवाड्यामध्ये आल्यानंतर मी बघितलं अनेक ठिकाणी त्याच्या निषेधार्थ रॅली निघाल्या. आपल्या बांधवांचं तिकडं बांगलादेशमध्ये रक्षण हे होणं गरजेचंच आहे. पण इथं रॅली काढून तिथं रक्षण होईल का मग या रॅलींचा नक्की हेतू काही वेगळा आहे का, हे प्रश्न आधी मनात निर्माण होतात. त्याचबरोबरीनं 2018 साली जे महंत मुस्लिम धर्मगुरूंबरोबर एका स्टेजवर बसत होते ते महंत अचानक वेगळं कसं बोलायला लागले, अचानक वेगळी विधानं कशी करायला लागली, याच्याकडे लक्ष द्या भावांनो. कारण यांची प्रवृत्ती कशी माहिती आहे? यांची प्रवृत्ती अशी आहे, लगाकर आग शहर को बादशाह ने कहा, लगाकर आग शहर को बादशाह ने कहा, उठा है दिल में तमाशे का शौक बहुत, झुकाकर सर बोले सभी शाहपरस्त, हुजूर का शौक सलामत रहे, जलाने के लिए शहर और भी है. ही वास्तविकता आहे. मतांची पोळी भाजण्यासाठी, मतांचं राजकारण साधण्यासाठी जाती जातीत विष कालवतील, धर्मात तेढ निर्माण करतील. आणि हे होऊ नये म्हणून भावानं एकच गोष्ट सांगतो, जेव्हा हे प्रयोग केले जातील तेव्हाची एक गोष्ट लक्षात ठेवा. एक हिंदू मित्र होता, एक मुस्लिम मित्र होता. दोघं रस्त्याने चालले. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती. हिंदू मित्र कुठल्या दिशेने जाईल? मंदिरात जाईल. मुस्लिम बांधव कुठं जाईल? मस्जिद मध्ये जाईल. दोघांचं काय चुकलं? नाही चुकलं. दुसऱ्या दिवशी परत दोघं रस्त्याने निघाले. दुपारची वेळ झाली होती. अण्णांनी जशी जेवायची सोय केली तशी जेवायची सोय झाली नव्हती. दुपारची वेळ होती. पोटात कावळे कोखलत होते. दोघं रस्त्याने चालले होते. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती आणि समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? भावांनो, ही गोष्ट समजून घ्या. एका बाजूला मंदिर, एका बाजूला मस्जिद.
पोटातली जी आग असते त्याला जी भाकरी लागते त्या भाकरीला जात आणि धर्म ठाऊक नसतो, त्याला फक्त विकास लागत असतो आणि या विकासासाठी आपल्याला महाविकास आघाडीची वाट धरायची। कुठल्या दिशेने जायचे तुमचं ठरलंय, त्यामुळे जास्त काय प्रवचन देत नाही, जास्त भाषण देत नाही, फक्त एवढं सांग, एक धक्का और दो। भल्या भल्यांना वाटलं होतं लोकसभेत होणार नाही, पण आता सगळ्यांनी मिळून एक धक्का और दो। पण हा धक्का देत असताना मोडी सुटू देऊ नका। वातावरण लय चांगलंय, 10 दिवस फिरतोय आम्ही, जवळपास 31-32 मतदारसंघातून फिरलो। 31-32 मतदारसंघात फिरत असताना परिस्थिती अशी आहे, जेव्हा 2 जुलैला पक्ष फुटला तेव्हा ही भावना लोकांची होती, आता काय खरं नाही। त्यानंतर पवार साहेबांनी पायाला भिंगरी बांधली, पवार साहेबांनी पायाला भिंगरी बांधून अख्खा महाराष्ट्र पालथा घातला आणि लोकांच्या मनात आशा जागायला लागली। लोक म्हणायला लागले, साहेब काहीतरी चमत्कार करतोय खरा। लोकसभेची निवडणूक आली, लोकसभेची निवडणूक आल्यानंतर अनेक जण काठावून बघत होते, काय होतंय काय होतंय, जमतंय का जमतंय का जमतंय का। लोकसभेला 10 पैकी 8 खासदार निवडून आले आणि आता खात्री पटली, आता जमलंय। आणि आता जसं जमलंय तसा एक धक्का और दो, दाखवून द्या की लोकसभा तो सिर्फ झाकी है, विधानसभा भी बाकी है। आणि याची तुम्हाला खात्री देतो भावांनो, जे महाराष्ट्रात फिरतोय, जे वातावरण पाहतोय ते पाहता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, काळ्या दगडावरची रेग आहे आणि भोकरदनचा आमदार हा सत्तेतला आमदार असणार याच्याविषयी खात्री देतो। त्यामुळे जेव्हा निवडणुकीला सामोरे जाल, निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर इथं समोरच्या बाजूला कमळ दिसल। काय दिसल? समोरच्या बाजूला कमळच असेल ना अण्णा, समोरच्या बाजूला कमळ असेल। हे कमळ बघितल्यानंतर आठवा, यांचे नेते आले होते महाराष्ट्रात, तेव्हा ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणाले होते। तुतारी अशी वाजवा का तुतारीच्या आवाजाने कमळाच्या पाकळ्या झाडल्या पाहिजेत आणि यांच्या दिल्लीतल्या मालकांना कळलं पाहिजे की पवार साहेब भटकती आत्मा नाहीत, महाराष्ट्राचा आत्मसन्मान आहेत। हीच भावना व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो। धन्यवाद। जय शिवराय।